नमस्कार मित्रांनो, इंग्लिश मित्र मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या इयत्तेमध्ये इंग्रजी विषयात पोएट्री सेक्शनमध्ये ॲप्रिसिएशन नावाचा एक प्रश्न असतो. तर ॲप्रिसिएशन म्हणजे काय मित्रांनो? रसग्रहण. म्हणजे त्या पोएट्रीचं, त्या पोएमचं ॲप्रिशिएशन करा म्हणून सांगतात प्रश्नपत्रिकेमध्ये. मग इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या पुस्तकांमध्ये पोएट्रीमध्ये ॲप्रिसिएशन असतं. ते कसं सोडवायचं, त्याचे आन्सर कसं लिहितात, ते आज मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, पोएट्री ॲप्रिशिएशन म्हणजे कवितेचे रसग्रहण कसं केलं जातं? मोस्टली इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा ॲप्रिसिएशनचा प्रश्न आवर्जून विचारला जातो. मग त्याचं उत्तर कसं सोडवायचं शॉर्टकटमध्ये, संक्षिप्त रूपात, ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर मित्रांनो, एक उदाहरण घेऊया. माझ्याकडे ही प्रश्नपत्रिका आहे इयत्ता 12वीची. त्याच्यामध्ये पोएट्री सेक्शनचे जे क्वेश्चन आहे त्याच्यातला बी भाग ॲप्रिसिएशन म्हणून विचारतात आणि एक पोएम ते देतात. मग या पोएमचे ॲप्रिशिएशन करा, म्हणजे रसग्रहण करा हे सांगतात. काय प्रश्न असतो तो? रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट द ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम गिवन बिलो. ही पोएम वाचा, लक्षात घ्या आणि या पोएमचे ॲप्रिसिएशन करा, म्हणजे या पोएमचं स्टेप बाय स्टेप वर्णन करा. मग याचं आन्सर कसं लिहिता येईल विद्यार्थ्यांना, ते आपण शिकणार आहोत. हा प्रश्न बी भाग जो असतो, हा प्रश्नपत्रिकेमध्ये 10वी 12वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कमीत कमी 4 मार्काचा असतो. आणि इंग्रजी क्वेश्चन पेपरचं महत्त्व असं आहे, तर एक मार्क्स महत्त्वाचे असतात, हे लक्षात ठेवा. तर चला तर मग ॲप्रिसिएशनचे आन्सर कशा पद्धतीने लिहावं हे तुम्हाला मी सांगणार आहे. मग हेच उदाहरण आपण घेऊया. आता ही जी पोएम दिलेली आहे याचे आन्सर कसं लिहायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. इकडे बघा, हे आहे क्वेश्चन नंबर 3B. ती पोएम जी दाखवली त्याचा आन्सर असं लिहायचे. मग आन्सरची सुरुवात कशी करायची? काही निबंधासारखं त्याचे आन्सर लिहून टाकतात, ते चुकीचे आहे. तर स्टेप बाय स्टेप दाखवलं तर स्टेप बाय स्टेपला तुम्हाला सहज मार्क्स मिळतात, हे लक्षात ठेवायचे. जसं तुम्हाला ह्या पोएमचं ॲप्रिशिएशन करायचे आहे, तर या पोएमचं नाव दिलेलं नाही आहे आणि पोएटचे नाव पण दिलेलं नाही आहे, हे लक्षात ठेवा. ती पोएम तुम्हाला वाचायची आहे आणि वाचल्यानंतर तुम्हाला आठवायचे आहे त्या पोएमचे नाव काय आणि पोएट कोण, हे लक्षात ठेवायचं. मग आन्सरची सुरुवात कशी करायची आहे? या पद्धतीनं पहिले लिहायचं तुम्हाला नेम ऑफ द पोएम. ती पोएम वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे तिचं नाव काय आहे. मग त्या प्रश्नपत्रिकेले पोएमचं नाव आहे हॅव यू अर्न युअर टुमारो, हे नेम आहे. मग नंतर दुसऱ्या टॉपिकमध्ये काय मेन्शन करायचं आहे? नेम ऑफ द पोएट. मग या पोएमचा पोएट कोण आहे, तर ते असं लिहायचं आहे द नेम ऑफ द पोएट ऑफ द पोएम इज ॲडगर गेस्ट. मग ॲडगर गेस्ट नावाचे हे पोएट आहे त्या पोएमचे. मग ही स्टेप झाल्यानंतर नेम ऑफ द पोएम झाल्यानंतर नेम ऑफ द पोएट लिहायचं आणि हे वर्णन त्याचं लिहायचं. इथं नाव लिहायचं, इथं कवीचं नाव लिहायचं. तिसरा टॉपिक काय आला पाहिजे मुद्दा? द थीम ऑफ द पोएम, म्हणजे या पोएममध्ये पोएटने काय सांगितलेलं आहे ते संक्षिप्त स्वरूपात लिहायचे आहे. मग तुम्ही पोएम अभ्यासली तर तुम्हाला थीम विषयी कळेल. काय विषय या पोएमच्या? द थीम ऑफ द पोएम इज दॅट द पोएट सेज वन शुड बी केअरफुल अबाउट द डीड्स इन डे टू डे लाईफ अँड लिव्ह मिनिंगफुल लाईफ बाय एलिमिनेटिंग द प्रॉब्लेम्स, सॉरो, सॅडनेस फ्रॉम समबडीज लाईफ. हा थीम आहे. कवीने काय सांगितलेलं आहे थीम? तर या कवीने कवितेच्या विषयी काय सांगितलं आहे, तर जीवनातले जे प्रॉब्लेम असतात, जे सॉरोज दुःख असतं, ज्या चिंता असतात, त्या माणसाने कसं फेस करावेत याविषयी वर्णन केलेलं आहे. मग तुम्हाला ही थीम लक्षात ठेवायची त्या पोएमबद्दल, हे असा उल्लेख करायचा. तिसरी स्टेप झाल्यानंतर चौथी स्टेपमध्ये काय उल्लेख करायचा? रायमिंग वर्ड्स अँड रायमिंग स्कीम ऑफ द पोएम. मग रायमिंग वर्ड्स आणि रायमिंग स्कीम काय आहे, यमक शब्द कोणते आणि यमक योजना कोणती आहे पोएमची, ते तुम्हाला लिहून दाखवायचे. मग ह्या पोएमचं रायमिंग वर्ड्स शोधायचे आहेत आणि नंतर मग रायमिंग स्कीम तयार करायची. मग पहिले आपण रायमिंग वर्ड्स तयार करूया. मग द रायमिंग वर्ड्स आर असं लिहायचे.
मग इथं रायमिंग वर्ड्स बघा. वे डे, थ्रू यू, अलॉंग थ्रॉंग. लक्षात. नंतर वे डे, फास्ट पास्ट, सेड अहेड. हे पोएमच्या शेवटच्या शब्द दुसऱ्या लाईनला जेव्हा मॅच होतो उच्चाराला प्रोनाऊन्सिएशनमध्ये, तर ती जोडी म्हणजे रायमिंग वर्ड्स असते. मग तुम्हाला त्याचे उत्तर असे लिहायचे. हे बघा मी लिहून दाखवलेलं आहे. वे डे, थ्रू यू, अलॉंग थ्रॉंग, फास्ट फास्ट, सेड अहेड असं. मग रायमिंग स्कीम कशी लिहायची, त्या पोएमवर रायमिंग स्कीम तुम्हाला तयार करता आली पाहिजे. रायमिंग स्कीम म्हणजे यमक योजना. रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा, A, A, B, B आणि हे डायरेक्शन आहे. मग पहिल्या स्टांजाची रायमिंग स्कीम कशी तयार केली हे बघूया. जसं ज्या पोएममध्ये ज्या स्टांजामध्ये रायमिंग वर्ड्स असतात, यमक जोडे असतात, त्याचेच रायमिंग स्कीम बनते. उदाहरणार्थ हा वे आहे, त्याला आपण ए नाव दिलं, मग याचे राईम कुठे आहे, यमक कुठे आहे, वे डे, परत त्याला ए नाव दिलं. दोघांनाही नाव दिल्यानंतर पुढे मग थ्रू आहे, मग एची जोडी झाल्यानंतर अक्षर बी द्यायचा, अक्षर बी द्यायचा, आणि या थ्रूचं यू आहे, थ्रू यू, मग याला बी द्यायचा. मग A, A, B, B, A, A, B, B असं आहे. इथं बघा हे A, A, B, B असं शोधून तुम्हाला ते डायरेक्शन दाखवायचे. पहिला स्टांजा झाला. सेकंड स्टांजा सांगितलं आहे त्यांनी. सेकंड स्टांजाची रायमिंग काय आहे, सेकंड स्टांजा हा आहे. तसंच मग आपण जर अक्षरं दिलीत, आता A, A, B, Bची जोडी झाल्यानंतर पुढचे अक्षर वापरू शकतो. C, आणि नंतर मग A, मग आता C का बरं दिलं, तर एची जोडी बी जोडी झाल्यानंतर C येतो म्हणून अलॉंग थ्रॉंग, तर C. परत वे आणि डे हा दुसऱ्या स्टांजामध्ये पण आलेला आहे, पहिल्या स्टांजा पण आलेला आहे. मग पहिल्या स्टांजामध्ये आपण ए दिला आहे म्हणून त्याला आपण इथं ए दिला आहे, म्हणून C, हे सेकंड स्टांजाची C करून हे डायरेक्शन दाखवायचे. थर्ड स्टांजामध्ये तिसरा स्टांजा बघा, तर तिसऱ्या स्टांजाचे काय सांगितलेलं आहे त्यांनी, इथं फास्ट याला ए नाव दिलं, फास्ट फास्ट त्याला ए नाव द्या, किंवा ए संपल्यानंतर आपण पुढचे अक्षर वापरू शकतो. पुढचे अक्षर काय आहे, C वापरला गेला, आता D वापरायचा, डी, सेड अहेड. मग डी नंतर काय येतो, ई, म्हणजे हा तिसरा जो स्टांजा आहे त्याची रायमिंग काय तयार झाली, D, इथं बघा उत्तरमध्ये थर्ड स्टांजा D, याचं डायरेक्शन दाखवायचं. लक्षात. आणि शेवटचं टॉपिक काय मेन्शन करायच्या त्या आन्सरमध्ये, फिगर ऑफ स्पीच कोणते आहे या पोएममध्ये, कोणते वापरलेले आहेत ते फक्त नावं सांगायची. मग द फिगर ऑफ स्पीच यूज इन द पोएम आर हे असं लिहावं लागेल. आणि ही पोएमचा अभ्यास केल्यानंतर मोस्टली फिगर ऑफ स्पीच कोणते आहेत तुम्हाला 1-2 नावं लिहून दाखवायची आहेत. मग आता एक नाव लिहिलं आहे अलिट्रेशन आणि दुसरं नाव आहे इंट्रॉगेशन. अलिट्रेशन तुम्हाला शिकवलं मी गेल्या व्हिडिओत. तर अलिट्रेशन म्हणजे अक्षर रिपीट, इंट्रॉगेशन म्हणजे प्रश्नार्थ वाक्य. आता हे प्रश्नार्थी वाक्य आहेत हे म्हणून या पोएममध्ये अलिट्रेशन जास्त आहेत आणि इंट्रॉगेशन हे फिगर ऑफ स्पीच जास्त आहे म्हणून असा उल्लेख करायचा. हे असं स्टेप बाय स्टेप या प्रश्नाचं असं उत्तर आन्सर शीटमध्ये जर लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स भेटू शकतात. हे फक्त बोर्डापुरतं नाही आहे, तर सर्व वर्गाला कामात येतं. इयत्ता 9वीपासून 12वी नंतर पुढचे जे सिनियर वर्ग आहेत त्याच्यात पोएट्री सेक्शन असतात, त्याच्यामध्ये सुद्धा हे ॲप्रिसिएशनच्या क्वेश्चन महत्त्वाचे असतो. तर मित्रांनो, हे जर समजलं असेल, सोपं वाटलं असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.